चालना खदानीत पोहण्याच्या कारणावरून वाद, गावठी पिस्तूल हातात घेत बसस्थानकावर वाद, 6 जणांना अटक, पारत पोलीस ठाणे हद्दीतील घटना। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आनवा येथील खदानीत पोहण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली। या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिल्या घटनेत शहाबाज मस्तान कुरेशी राहणार आनवा हे आपल्या मित्रांसह खदानीत पोहत असताना विष्णू सावळे, सोमनाथ वडगावकर, करण कोडी व इतरांनी त्यांना मज्जाव केला। यावेळी दोन्ही गटांमध्ये वाद झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत होत आरोपींनी शहाबाज यांच्यावर दगडफेक केली, तसेच पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर दुसऱ्या घटनेत विष्णू दशरथ सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या सहकाऱ्यांसह घरी जात असताना शहाबाज कुरेशी, रफिक कुरेशी, मस्तान कुरेशी व इतरांनी त्यांचा रस्ता अडवला। खदानीत पोहण्यास का विरोध केला असा जाब विचारत आरोपींनी काठी व लोखंडी गजाने विष्णू सावळे यांच्या डोक्यावर वार केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून हात आडवा केल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे। या दोन्ही घटनांमुळे आनवा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक SD माने करत आहेत। दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 16 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना।